मित्रांनो कांदळगावमध्ये पोहोचलो. पाणी बघू शकता कमी झालंय नदीचं. कांदळगाव खुर्द प्रवेशद्वार. नमस्कार मित्रांनो, तर मी साहिल देशमुख. तर स्वागत आहे तुमचं एका तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये. तर आज मी चाललेलो आहे कांदळगावामध्ये. खूप जणांनी मेसेज केलेला मला शूटसाठी लवकर आहे लवकर आहे लवकर आहे, पण आज तो दिवस आला आणि आज मी चाललेलो आहे शूटसाठी. तर तुम्ही आता बघा, मी आता कांदळगाव गाव एक्सप्लोर करणार आहे. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असतात तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चला आता मी इथं आहे रस्त्यावरती आणि चाललो मी आता तिकडे गावामध्ये. तर बघा लास्टपर्यंत ब्लॉग. पाणी बघू शकता कमी झालंय नदीचं. आहे ओके, वातावरण एकदम परफेक्ट आहे. पाऊस पण खूप कमी आहे, बरं आहे. लवकर लवकर शूट करायचं पावसाच्या आत. पाऊस आणि आज मेहरबानी केली, खूप दिवसांनी आज शूटसाठी बाहेर निघालोय. आणि समोर बघू शकता तुम्ही कांदळगावला आहे. पाठी गाडी तर नाहीये ना, नाहीये. समोर पण गाडीत नाहीये. आता आतमध्ये जातोय. कांदळगावमध्ये अशा प्रकारे प्रवेश झालेला आहे. कांदळगाव खुर्द प्रवेशद्वार. तर मित्रांनो आता बघूया. एका मित्राला सांगितलंय मी येतो तुझ्या गावामध्ये 10 मिनिटांमध्ये. आता पोचलोय गावामध्ये त्याच्या. तर जो कोणी कांदळगाव खुर्द मधला व्हिडिओ वगैरे बघत असेल, माझा ब्लॉग बघत असेल, तर त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या एका सबस्क्रायबरने खूप काही प्रभाव पडू शकतो चॅनलवरती. मित्रांनो कांदळगावमध्ये पोहोचलेलो आहे. इथं भेटलेला आहे प्रथमेश. तर आता इथनं कांदळगावच्या इथनंच सॉरी मंदिराच्या इथनंच ड्रोन फ्लाय करतो. फुटेज पण मस्तपैकी ॲड करतो ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगनं लास्टपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आता बघतोय ड्रोन फ्लाय करतो. मित्रांनो कांदळगाव खुर्द गावाचा शूट एकदम ओके मध्ये झालेला आहे. तर व्हिडिओ वगैरे मस्त आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया कोणतरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.